आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील मुलांची सुरक्षा या विषयावर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. जमिनीवर मातांच्या संख्येनुसार वेगवेगळ्या अंकांचे कागद उलटे करून ठेवा आणि मधोमध काही आईस्क्रीम स्टिक्स ठेवा. आता सर्व माता गोल करून धावतील. लीडर माता स्टॉप म्हटल्यावर प्रत्येक माता खाली बसून आपल्या समोरचा कागद सरळ करेल आणि त्यावर लिहिलेल्या अंकांनुसार आईस्क्रीम स्टिक्स मोजून कागदावर ठेवेल. जी माता सर्वात आधी हे काम पूर्ण करेल ती विजेती ठरेल. खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे पॉज करू. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. बोटांच्या वापरामुळे हाताच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो आणि डोळे व हातांचा ताळमेळ सुधारतो. यामुळे कल्पनाशक्ती वाढते आणि रंगांच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते. चला या व्हिडिओमधून अधिक जाणून घेऊ. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. घरी मजेदार खेळ क्रमांक 1. मुलांसोबत परिसरात जाऊन लोगो किंवा चिन्हे दाखवा, जसे की किराणा दुकानांचे फलक, थांबण्याचे चिन्ह इत्यादी, आणि ती चिन्हे तयार करण्यासाठी मुलांना मदत करा. खेळ क्रमांक 2. समानता दाखवण्यासाठी मुलांशी चर्चा करा की मुले आणि मुले कसे समान आहेत. ते खेळू शकतात, त्यांना जे हवे ते करू शकतात आणि त्यांना हवे ते बनू शकतात. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद वाटला का, हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.